बोलो हैप्पी बर्थडे, सारे बोलो हैप्पी बर्थडे। इसका बर्थडे है आज, सब लोग विश करो हैप्पी बर्थडे। अरे चाहिए क्या औरत को? मी का हसते? ओके, सो आज पार्टी डे आहे, आज चिन्नाचा बर्थडे आहे आणि तो मला पार्टी देणार आहे, स्पेशली केक देणार आहे. कुठे खायचं? कुठे पण दे, पण दे. वर्षातनं फक्त 2दा खाते मी केक आज बर्थडेला. पार्टी होणार, पाऊस पडणार, माहोल बनणार, फक्त मजाच मजा. मज्जाच करायची आहे. आता मला तू कुठे ट्रीट देणार आहे ते मला नाही माहिती. तुला जिकडे पाहिजे तिकडे एक डिसाइड होऊन आपण 4 ठिकाणी फिरतो, नंतर काय दुसरीकडे जातो ना. जातच नाही कुठेतरी, नॉर्मल आपण जिथे जातो नेहमी तिथेच जातो. काय करणार, श्रावण चालू होतं तर कुठे जाणार? ते पण आहे, बट स्टील चालेल, म्हणजे असं काय कंपल्शन नाहीये. लेट्स गो. व्हेरी लॅविश रेस्टॉरंट आहे. मस्त शेवपुरी नाही, सुक्कापुरी आहे. सुक्कापुरी, मी लव्ह सुक्कापुरी. पाहिजेच त्याच्यापासून सुरुवात करायची. हा, छोट्यापासून मोठ्यापर्यंत जायचं असतं. पहिल्यांदा मोठं बनायचं. मस्त बनवतो ना. छोटे हॉटेल पहिले, नंतर मोठे हॉटेल. किती काय झालं ना, पहिले भैयाकडे खायचं. हा, भैयाकडे. भैया बेस्टच बनवतो. लग्न झाले ते बघत असतील तर समजा ना. नाही, रस्त्यात ना कटवायचं तू नाही असं समजा. नसतं. बड़ा हरामी हो बेटा. मी चांगली आहे म्हणून. पहिले तुम्ही नका बनवू एवढे तिकडून सुरुवात करायची, म्हणजे कसं स्वस्तात निपटून जातं. इग्नोर. चांगल्या ठिकाणाला सुरुवात करा. हे आम्ही आधीपासून करत आलो, त्याच्यामुळे मला नाही काय वाटत. क्या कर रहे हो? क्लायमेट बघ काय भारी झालंय ना. ही मस्त आहे मॉल मध्ये. पूर्ण वॉक फिरून झालाय. क्या लगता है, इधर जाने का क्या अरोमाज में? चल जाऊ. चल आता अरोमाज ट्राय करू. पाऊस पण चालू झालाय. आम्ही आता आलो अरोमाज कॅफेला. हिरानंदन इस्टेटला आहे. तर ॲक्च्युली मला माहिती नाही आहे, फर्स्ट टाईम आली आहे. कॅफेजमध्ये मी खूप कमी जातो. माहीत नाही मला इथे मी काय मागवणार आहे. आय मीन आम्ही काय मागवणार आहोत. काय दिसतंय का कॅफे? आणि आपला तर काही दूरपर्यंत संबंध आहे नाही. लगेच नॉनव्हेज असेल तर लगेच ऑर्डर देता येते, व्हेज असेल तर त्याला वेळ लागतो. विचारच करायला लागतो ना किती टाईम. आय मीन इकडे यायचं एकच रिझन आहे फक्त, कारण अजून संध्याकाळ म्हणजे असं अंधार बिंधार झालेलं नाही आहे. आणि हा इव्हिनिंग टाईम स्नॅक्ससाठी ठीक आहे, तर म्हणून विचार केला की इकडे येऊया, काहीतरी वेगळं ट्राय करूया. कन्फ्युजन किती, काय मागवायचं काय माहितीच नाही. कन्फ्युजन तुला पण. रेकमेंडेशन मी त्याला विचारलं रेस्टॉरंटचं, ते तरी सांग. ते पण नाही. तू बोलशील ते आला आता विचारतोय मला काय मागवायचं. अरे त्याला विचारलं काय खायचं तर तू नाचोस बोलतोय. तर नाचोस मागवर, नाचोस काय खाणार? त्यालाच माहिती नाही आहे. नंतर विचारलं तर बोलतो सँडविच का. सँडविच काय खाणार? अरे म्हणजे त्याला व्हेज. घे मागव काहीतरी. फायनली मागवलं काहीतरी. 1 तास 1000 इयर लेटर. तुझ्यापेक्षा तरी कमी टाइम लागला मला. ॲटलिस्ट डिसिजन घेतला मी. काय मागितलं? कुठला तरी रिसोटो आहे. ते घेणार आहे. रोस्टेड व्हेजीज अँड हॅलपिनो रिसोट. आता मला माझा फर्स्ट टाईम आहे. मला जेन्युअनली काही अरोमाचं आयडिया नाही आहे. इथे इंग्लिश ब्रेकफास्ट फेमस आहे असं म्हणतात, पण आता मला इतकी मरणाची भूक लागली. खूप टाइमपास केला मी. इथे फिरलो, पूर्ण वॉक फिरून झालं. काही आवडलं नाही, म्हटलं जाऊ दे अरोमाज ट्राय करू. अरोमाज ऐकून आहे चांगलं आहे वगैरे. क्वांटिटी मला नाही माहिती, बट लेट्स सी. मी आता पहिलेच सांगते, आता हे बघून ना तो काय बोलेल माहिती आहे का? चन्मय बोलेल, अरे हा तर व्हाईट सॉस पास्ता आहे, फक्त पास्त्याच्या जागी तर राईस आहे. आय नो
फक्त येऊ दे आणि हेच एक्झॅक्ट वर्ड नसतील तर मग मी काय पण हरेन. दिसतं तर तसं पास्तासारखंच आहे. That's it. बस मी फक्त यायची वाट बघत होते. आता फक्त मला तुझी रिॲक्शन बघायची. काय नंबर एक एक नंबर. गार्लिक ब्रेड भेटला म्हणजे एक नंबर. अजून काय बस बस मला गार्लिक मला एक्सपेक्टेशन्स वेगळे होते माझे. तो काय बोलेल वेगळं. गार्लिक ब्रेड भेटला म्हणजे एक नंबर. अरे मेन काय माहिती का, वडापाव पण एवढं फास्ट आहे. मी आता वॉशरूमला जाऊन आलो तेवढं ऑर्डर आधी पण म्हणजे 5 मिनिटात वडापाव पण येते. पहिलेच बनवायला घेतलं की काय पिवळं. अच्छा बेल पेपर्स आहेत. मी तर भात हाताने जेवेल. घरी तर हाताने भात जेवतो मी. मग आता भातावर ब्रेड दिलंय म्हणून मी बोलून माझं झालेलं आहे की तू काय इमॅजिन करत आहे. ही पहिली प्लेस आहे. ह्याच्यानंतर आपण परत जाणार दुसरीकडे. ओके म्हणजे मला लुटायचं तुला बोललेलो पहिलेच बोललेलो हे बघ पाऊस आणि आज माहोल बनणारच. म्हणजे भात आहे तो सर्व पिझ्झाची टॉपिंग्स आहे. म्हणजे जा नाही पास्ताचे आय मीन सेम पास्ताच आहे फक्त पास्ताच्या जागी भात आहे बाकी काही नाही. पण एक आहे मला हेच पाहिजे होतं. ते तो बोलेल हे मला पाहिजे होतं. हा भात बघितला मला पहिले वाटलेलं की पुण्याला भेटतो ना अळणी भात जगदंब मटन अळणी भात सेम तसंच बाई. पण टेस्ट अशी नाही. टेस्ट सेम पास्तासारखी पण भारी आहे. काहीतरी नवीन मागवलं एक नंबर आहे. नॉट बॅड. पैसे जास्त घेतात पण भाई क्वालिटी आणि क्वांटिटी सोडून दे. क्वालिटी एक नंबर देतात. एक नंबर आहे. नेक्स्ट टाईम पण मी मागवले. खूप भारी खूप भारी. हे थंड आहे गरम आहे तिथपर्यंत थंड माहिती नाही. मस्त हळूहळू ना फ्लेवर्स एनहान्स होतात. मला आवडलं. मस्त लागतं. पण मला एक आहे की तुम्हाला पण असं वाटतं का की हे गार्लिक ब्रेड म्हणजे तुम्ही कधी पण पास्ता मागवता किंवा कोणती पण डिश मागवता त्याच्याबरोबर गार्लिक ब्रेड येते ना तर कधी पण ते 2 पीसच देतात. पण असं पाहिजे की यार अजून 2 एक्स्ट्रा पीस पण द्या. म्हणजे पैसे घ्या पण अजून 2 गार्लिक ब्रेड त्याच्यावर म्हणजे पास्तावर कारण की अरे खूप कमी पडतं. मन नाही भरत तो प्रॉब्लेम. म्हणजे सर्वांचं होत असेल. कमेंटमध्ये सांगा. फर्स्ट टाइम ट्राय किया मस्त गार्लिक ब्रेड भी मस्त है ये भी मस्त है. मतलब पास्ता जैसा रहता है. फर्स्ट टाइम है फर्स्ट टाइम और उसने मतलब सजेस्ट किया कि अच्छा रहेगा मस्त. आप बोल दो मतलब जो कुक रहेगा ना उसको भी अच्छा लगता है. फायनली संपलेलं आहे सर्व. टिश्यू भारी आहेत का. चल घरी घेऊन चल टिश्यू. ब्रँडिंग बघ ना मस्त वाटतं. आता कुठे जायचं आहे. आता दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये. कुठे आता तर तुझ्या चॉईस. मला नाही माहिती. मग त्याचं पण बिल तूच भरणार आहे ना. मला काय करायचं. सक्सेसफुली लूटेड. फर्स्ट अटेम्प्ट. अरे इथे नव्हतं रे. नाही ते मालवण ते ओब्रोमा नाही येते ते हे परेडून ते मी बोलते. बर्थडे कोणाचा आहे आणि मला खायची इच्छा आहे. वाव. मी आता ना बड्डे बॉयसाठी केक घ्यायला आले 5 पकडे. केक म्हणजे पेस्ट्री कारण ही इज नॉट अ स्वीट टूथ पर्सन आणि मला फक्त ओकेजनली केक्स खायला आवडतात. तुम्ही इथे आली आहे फरेडून्समध्ये. आता मला माहीत नाही इकडे पेस्ट्री मिळते का पण मी काहीच बघून नाही आली आहे. आता जाऊन बघू काय मिळतं का. बसले तो आहे काहीतरी. नाही
छान दिसतात सँडविचेस वगैरे. What to take? काहीतरी वेगळं आहे इकडे. लुक्स क्यूट. व्हरायटी तर खूप सारी दिसते. बघू काय घेता येईल, मलाही नाही माहिती. चीज वडापाव किती फनी दिसतोय. त्याच्यावरती असं वाटतं कांदा भजी ठेवली आहे. वडापावचा एक डोम बनवलाय, त्याच्यात ना त्याच्यावरती एक मिरची ठेवली आहे आणि एक असं कांदा भजी दिसते ना तसं वडापाव लिहिलंय. म्हणजे कांदा भजी दिसतं तसं काहीतरी ठेवलंय आणि त्याला चीज वडापाव नाव दिलंय. 69ला. लेट्स गो. ये मी घेतलाय फायनली. आता खाणार तर मीच आहे. ते फक्त त्याला हॅपी बर्थडे फक्त फॉर्मॅलिटी म्हणून खाणे तो मैं ही वाली हूं ना. तुझ्यासाठी मी केक आणलाय. छोटी पेस्ट्री आहे. त्यांना ते स्पून्स पण नव्हते दिले, मी घेतले. पेस्ट्री आहे, त्याला पिशवी बघा किती मोठी आहे. काय करणार, त्यांच्याकडे फक्त पेस्ट्र्याच आहेत. इलस्ट्रेशन मस्त. आता नको आर्टिस्टिक गोष्टी. आता खा गपचूप आणि मला पण खाऊ दे. हॅपी बर्थडे टू मी बोल. टू मी. आता मी नाव विसरली अरे ह्याचं परत. मला माहिती आहे हा माझी अशीच इज्जत काढत असतो. काय आहे ते? कॉइन आहे ना. याच्यावर ना यांचा लोगो आहे वाटतं. हो त्यांचा लोगो. माझ्या नावावर केक आणायचं, खायचं सर्व हिने. मीच खाणार आहे कारण मलाच खायला मिळत नाही. 2 वर्षांना 2दाच खाते मी फक्त. ते मला आवडतात गोष्टी करायला. रात्र झाले तरी फोन थांबत नाही. छान. अशा प्रकारे ही पेस्ट्री संपलेली आहे. परत आलोय आम्ही आमच्या स्ट्रीट फूड अड्ड्यावर. हे इकडे पाचपाकडे नवीनच झालंय, फ्रँकी हाऊस. सावी वेस्ट नाव आहे. आणि त्या काकी मस्त बनवतात ना फ्रँकी. यांच्या हाताला जाम मस्त चव आहे. आम्ही किती 2दा-3दा येऊन गेलो इकडे. कुठली घेतले? चीज फ्रँकी. तर बाई इकडे सगळे लिहिलेत. चीज पण अमूलचे यूज करते. टेस्ट पण मस्त आहे, अशी प्रॉपर लागते. आणि खाली इकडे हे लावलंय, मेन्यू लावलंय. तुम्ही जर पाचपाकडी एरियामध्ये असाल ना तर इकडे येऊ शकतात. हो झाली. इकडे सरळ गेलात ना तिकडे TMC वरनं तुम्हाला इकडून सरळ यायचं आहे. आणि इकडे प्रशांत कॉर्नरला जायचा रोड आहे. सतरंज उत्सव सतरंजला जायचा हा रोड आहे. तर इथे मध्येच आहे त्यांचं फ्रँकीचा स्टॉल. मग तुमचं टायमिंग सांगा ना मला. टायमिंग 5:30 ते 10 वाजेपर्यंत. संध्याकाळी 5:30 ते 10. रोज असतात? हो रोज रोज असतात. तुम्ही कधी पण त्या वेळेत येऊन मस्त खाऊन जा. मस्त लागते, टेस्टी असते. मस्त एकदम दिसतंय बघा. काय बटरी आहे आणि मस्त चीजी आहे. ते पहिलं हे खूप आवडते ही भाजी साईड. खूप वेळा येऊन खाल्ली आहे, खूप वेळा. मला माहिती आहे ना, मी फिरत असते रोज त्याच्यासोबत. कसं आहे इकडे यायचं कारण काय माहिती आहे का? इकडे आम्ही नेहमी येतो, म्हणजे असं व्लॉग नाही बनवलं, पण ह्यांच्याकडे ना आत्ता चालू केले. म्हणजे 1 महिना झाला असेल. एकदम छोटासा एकदम स्टॉल त्यांनी उभा केला आहे. आणि हे दोघं नवरा बायको आहेत. तर माहिती नाही नवरा बायको आहेत का, पण ते मराठी माणूस कुठेतरी पुढे जातोय. आणि टेस्ट खूप चांगली बनवतात. मेन म्हणजे काय माहिती का, दुसरीकडे आपल्याला फसवतात. चीज वगैरे अमूलचं वगैरे काही कोण देत नाही. हे अमूलचं चीज. आणि त्यांचे रेट पण बघतील ना, 30 रुपयापासून फ्रँकी आहे.
30 रुपये 50 रुपये 60 रुपये जास्त असतात. पण ते बघा आता इकडे समोर स्टॉलवर कोण दिसत नाही कारण की आता नवीन नवीन लोकांना माहिती पण नाही. तर त्यांना तेच बोललो की मी टेस्ट आवडले आम्हाला तर आम्ही पेड प्रमोशन नाही करत आहे तुमचं, आम्हाला आवडलं म्हणून आम्ही तुमचा व्हिडिओ बनवते. आणि खरंच तुम्ही पण एकदा इकडे या आणि फक्त टेस्ट करा. आमचा बर्थडे सेलिब्रेट करून झालाय. मला भूक नाहीये, ह्याला अजून भूक खूप आहे. तर तो काहीतरी खाणार आहे, मागवणार आहे बोलतो. भूक लागली. हे झालंय यार, माझ्यासाठी झालंय, तुझ्यासाठी नाही झालं. कारण माझं पोट भरलंय ना. माझं केक मध्ये पोट भरलं. घरी ऑनलाईन मागू काहीतरी. चला, मला मज्जा आली आज व्लॉग बनवायला. लेट पण खूप झालं. बाय बाय गो. लाईक शेअर सबस्क्राईब. ओके बाय. वाचते का काय काय